काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे. भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. आम्ही तुझे नेनो कोणा, आम्ही तुझे नेनो कोणा, हेची मना मनसाक्ष. भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. तुका म्हणे जगन्नाथा, तुका म्हणे जगन्नाथा, हे अन्यथा नव्हे की. भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. विठ्ठला विठ्ठला कृपा जाने कसेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा कुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारूनी आता. ह्याचा बेस कमी करा, बेस. जे जे काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे. भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आहे. अत्यंत गोड आहे, सुंदर असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याशी संवाद साधतायत. आणि संवादाचा विषय आहे आपल्या जीवनातील भक्तीची विशिष्टता. विठ्ठला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र पाटोदा गावात सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव, याही वर्षी सर्व दातृत्ववान मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांच्या समर्पणातून तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, मृदंगाचार्य, माझे परम गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज इदिगे, आदरणीय महाराष्ट्रीजींच्या नेतृत्वात याही वर्षी संपन्न होतो आहे. आणि या भक्ती उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा आदरणीय महाराजांच्याच आज्ञेने माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरु तुकोबारायचा अत्यंत गोड असा अभंग आपण निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी देवाला आपल्या भक्तिमय जीवनात काय विशिष्ट गुणाने माझी भक्ती युक्त आहे त्या गोष्टीचा परिहार दिलेला आहे. ऐका मंडळी, जगद्गुरु तुकाराम महाराज जे साधन करतात ते साधन आम्ही करतोय. तुकाराम महाराजांनी भक्ती हे साधन केलं.
तुकाराम महाराज म्हणतात पिटू भक्तीचा डांगोरा. तुकाराम महाराजाचा अनुष्ठानाचा विषय काय आहे? भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने विन नाही. कीर्तने भक्तीचंच अंग आहे. महाराजांनी भक्ती हेच साधन केलं. आणि मला वाटतं तुकाराम महाराजांनी भक्ती केली आणि आपण काय करतोय? आपण चोऱ्या थोडीच करतोय, आपणही भक्तीच करतोय. आपण कीर्तन या साधनेतच प्रवृत्त आहोत. उलट पक्षी तुकाराम महाराजापेक्षा व्यवस्थित कीर्तन करतोय आपण. तुकाराम महाराजापेक्षा प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आम्ही. हो, तुकाराम महाराजाची कीर्तन कुठं व्हायची? आळंदी, पंढरपूर, देहू, अजून सांगतात माळशिरस, चाकण, कोडूस, पुन्हा लोहगाव. हा, लोहगाव मुख्य राहिलं. लोहगाव, पुन्हा निगडी, तिथे दाखवलं जातं. अशी 10-20 गावं सोडली तर तुकाराम महाराजाची कीर्तन अन्य महाराष्ट्रातल्या गावात नाहीत. आमची डायरी उघडून बघा. आम्ही नुसत्या महाराष्ट्रात नाही, गुजरात, आंध्र, तेलंगणा, कर्नाटका, मध्य प्रदेश याही राज्यात कीर्तनाला जातो. आमच्या गुरुबंधूने एखाद्याने जर सप्ताह ठेवला तर आम्ही उत्तराखंड मध्ये सुद्धा जातो. आम्ही काशीत जातो. आपलं काशीला उत्तर प्रदेशातही कीर्तन करतो. म्हणजे आम्ही भारतभर कीर्तनाच्या दृष्टीने फिरतो. तुकाराम महाराज एवढे फिरत होते का? एवढ्या गावात कीर्तन होते का? नाही. म्हणजे तुकाराम महाराज प्रसिद्ध कीर्तनकार का आम्ही प्रसिद्ध कीर्तनकार? बोला की ओ पाटोदेकर. अगदी बरोबर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं असं बरं बरं बरं. धन्यवाद, परिचय दिला तुकाराम महाराजाचा. प्रसिद्ध आहे तुकाराम. अगदी बरोबर. लौकिक दृष्ट्या तुकाराम महाराजाचे 10-20 गावात कीर्तन, आमची महाराष्ट्रभर कीर्तन. तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला मिळाले तर 14 टाळकरी. आमच्या कीर्तनात कधी 500 टाळकरी. तुकाराम महाराजाच्या कीर्तनात अशी सिस्टीम नाही, अशी वाजवणारे नाही, तुमच्यासारखे श्रोते नाही. आमच्या नशिबात बघा बरं किती वैभवानं संपन्न आहे. पण ऐकलं का? तुकाराम महाराजाचं कीर्तन कधी? महाराजांच्या भाषेत साधन काळामध्ये. आरंभी कीर्तन करी एकादशी. सध्या कीर्तन हा शब्द मला मी जे करतोय त्या अंगानं अपेक्षित आहे बरं. नाही तर नामसंकीर्तन सदैव महाराजाचं चालू होतं हे तर आहे, पण या कीर्तनाच्या अंगाने विचार करतो की जे प्रबोधनात्मक जे केलं जातं, ज्याला आपण लीला संकीर्तन म्हणू, या अंगानं म्हणतो. तुकाराम महाराजापेक्षा जास्त संख्येने करतोय. महाराज साधन काळामध्ये महाराजांचीच भाषा आहे, आरंभी कीर्तन करी एकादशी. इथं 2 अर्थ करता येतील, एकादशीच्या दिवशी आणि एखाद्या दिवशी. आरंभी कीर्तन करी एकादशी. नवते अभ्यासी चित्तादी. महाराज म्हणतात माझा अभ्यासाची काही रतीच नव्हती, बिलकुल प्रवृत्ती नव्हती. तसं आमचं पण आहे, पण त्याचं आवश्यक वेगळे, ते मला आता मांडायचं नाही. तात्पर्य मंडळी, तुकाराम महाराजांनी जे कीर्तन केलं, जी साधना केली तीच आम्ही करतो. हो, तुकाराम महाराजांनी जी पंढरीची वारी केली ती वारी आम्ही करतो. तुकाराम महाराजांनी ज्या गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, संत वाङ्मयाचं अवलोकन केलं, अभ्यास केला, आम्ही त्याच ग्रंथाचं अवलोकन, अनुष्ठान करतो. पण एक सांगू का? तुकाराम महाराजाला त्या भक्ती साधनेचं जे फळ मिळालं ते फळ आम्हाला नाही मिळालं. विठ्ठला विठ्ठला भगवत भक्ताला भक्ती करून जे फळ मिळालं ते फळ आम्हाला नाही मिळालं. बरं, अपेक्षा आम्हाला ती आहे. जे तुकाराम महाराजाला फळ मिळालं त्या फळाची आम्हाला अपेक्षा आहे. त्यांच्याच भाषेत जर सांगायचं ठरलं तर, पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी, नाही बळते अंगी, नाही बळते अंगी. पुढीलांचे फळ नाही बळते अंगी, नाही बळते अंगी, नाही बळते अंगी. पुढीलांचे इच्छे फळ, पुढीलांची इच्छे फळ.
आमच्या समोर गेलेल्या संतांना जे फळ मिळालं ना ते फळ आम्हाला पाहिजे. महाराज नामदेवरायाच्या चरित्रातला छोटासा प्रसंग सांगतो. नामदेवराय म्हणतात, आपलं म्हणतात जनाबाईचा अभंग आहे, माफ करा मला नेमका कोणाचा आठवे ना, काही चरण त्यातले पाठ आहेत. सण दिवाळीचा आला, दिवाळीचा सण आला, पहिल्या आंघोळीचा दिवस, आणि राजाई माता गोनाई माता त्याने आवाज दिला, अरे नामा उठ, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. नामा उठ उठ नामा, अरे आज दिवाळीचं पहिलं स्नान आहे, चल बरं आंघोळीला. नामदेवराय डोळे चोळत उठले. बाल भागवत आहेत, छोटे आहेत नामदेवराय. आई आज दिवाळी आहे? हो. मला उठणं लावणार तू? हो. गरम पाण्याने आंघोळ घालणार तू? अभ्यंग स्नान? हो. पण आई आधी देवाला मग मला. अरे त्याला लय घालणार आहेत, बस तू. नाही नाही आई, आधी देवाला. अरे तो कसा येईल आपल्या घरी? थांब मी जातो. आणि बाल भागवत हट्टी नामदेवराय रावळात गेले. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, हाती धरून देवाशी, चला आमुच्या घराशी. देवा चला बरं, निघा निघा चालू. अरे नामा कुठं? अहो देवा दिवाळीची पहिली आंघोळ. मग माझी आई तुम्हाला आंघोळीला बोलवलंय. अरे नामा तुझ्यासारखं माझं जीवन नाही रे. हो, तुला कीर्तनातून जाता येतं पण कीर्तन करायला नाही रे जाऊन येता येत. पाणी प्यायला म्हणतो मी, पाणी प्यायला नाही रे जाता येईल. तुझं वेगळे नामा, माझं वेगळं आहे रे, मला नाही इथून हालता येणार. नाही 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 देवा तुम्हाला यावं लागेल. अरे मी तुझ्या घरी आलो तर इथं कोण आहे मग? आता येतील पुजारी, बडवे येतील, उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद म्हणतील, मला उठावं लागेल, सगळं करावं लागेल. नामा जमणार नाही. नाही नाही देवा तुला यावं लागेल. अरे नामा असं हट्ट धरत जाऊ नको रे. देवा तुम्ही जर माझ्या घरी आंघोळीला आली नाही ना, मी आंघोळ करणार नाही. बरं नामा मग एक करतो का काय, मी जातो तुझ्या घरी आणि तू माझ्या जागेवर उभा राहतो का? मी जाऊन येईपर्यंत ही खिंड तू लढो. हा चालेल देवा, पण पटकन या तुम्ही जाऊ ना. हो. देव निघाले. नामदेवरायने आपली समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, जे देव ज्या अभिनयाने उभा राहतो तो अभिनय नामदेवरायने केला. देव पुढे गेले, परत आले. नामा नामा काय गोष्टी सांगायच्या राहिल्या म्हणे तुला. काय आता येतील बडवे, आल्यानंतर तुझ्या अंगावरची शॉल काढतील, काढल्यानंतर पटकन डोळे उघडून बघायचं नाही. पायाजवळ तुळशी टाकलेल्या आहेत रात्री विष्णू सहस्रनाम म्हणून, त्या उचलतील. कदाचित त्याच्या पायातली मंजुळा त्या टोचतील. हो महाराज, तुळशी व्हायला आपल्याला बरं वाटतं, हार घालायला बरं वाटतं, पण त्या हाराची डाग दिसली का तुम्हाला? हे आम्हाला सोसावं लागतात. बरं धुवायला कोणी नाही. ते आता एक नवीन प्रकार निघाली पांडुरंग, त्या अंगावर फुलाच्या असे फुलं टाकतात. महाराज उधळणारे उधळून जातात, पण त्याच्यातले किडे कीर्तन भर किती वळवळ करतात आणि कोण्या कोण्या कोपऱ्यात जातात हे आम्हालाच माहिती. मोठा अवघड असतो. पायावर तुळशी असतात नामा, त्या उचलतील. गडबड करायची नाही. अर्घ्य देतील तुला स्नाना करता, पायावर पाणी टाकतील. पाणी थंड असेल, पाय चोरायचा नाही. नामा आंघोळ करताना उष्ण पाणी टाकतील, कधी गार पाणी टाकतील, कधी चंदनाचे सुगंधित पाणी टाकतील, दही टाकतील, दूध टाकतील. कदाचित ते दूध फ्रीज मधलंही असेल, पण अंग चोरायचं नाही. हो. आणि सगळ्यात महत्वाचं, आंघोळ घालता घालता लोण्याचा गोळा तोंडाला लावतील, तो खायचा नाही. हो, तो खायचा नाही. का? त्याचा लिलाव करायचा असतो नंतर. तो खायचा नाही. दानात राहू दे, सगळ्या अटी मान्य. हो बस जा बरं देवा तुम्ही. इकडे नामदेवराय विटेवर आहेत, इकडे देव गेले स्नानाला. गोनाईने हो चंदनाच्या पाटावर देवाला बसवले, देवाला स्नान घातलं. पदर माथ्याचा काढीला, बाळ नंदाचा पुशीला. सुंदर देवाचं इकडे स्नान चालू झालं. आणि इकडे बडवे आले, काकडा केला, उठवलं. नामदेवरायला सगळं ध्यानात होतं. सगळं नामदेवरायने यथा सांग, देवानं जसा यथाक्रम सांगितलं होतं तसं सगळं जपलं. पण एका ठिकाणी घोटाळा झाला. तोंडाला लोण्याचा गोळा लावल्यावर, तोंडाला असा लोण्याचा भला मोठा गोळा, आणि तेही लोणी गावरान जर्शीचं.
ते जर्सी आणि गावरान हे समीकरणच जुळत नाही. काय काय शब्द जुळतच नाहीत महाराज. गावरान आणि जर्सी जुळतच नाही. कसं त्या जतला गेलो होतो मी आणि तिथे एक दुकान आहे कोमल हार्डवेअर. दुकानाचं नाव काय? कोमल हार्डवेअर. जुळतच नाही. एक मला महाराज हे मेमरी कार्ड लय भारी आहे माझ्याकडे. काय ह्याच्यात बोधे बाबाची टिपणं आहेत, डॉक्टर महाराजाच्या चाली आहेत, महात्मे मोठे पण समीकरण जुळत नाही. हो निवृत्तीना इंदोरीकरांच्या वेदांताच्या प्रक्रिया आहेत, समीकरण जुळत नाही. तसं जर्सी आणि गावरान हे समीकरणच जुळत नाही. अहो गावरान जर्सी म्हणणं म्हणजे प्युअर नॉनव्हेज हॉटेल म्हणण्यासारखं. लक्षात येतं का नाही काय माहित माझं बोलणं. तात्पर्य गावरान असं गाईचं लोणी तोंडाला लावलं, नामदेवामध्ये वास तर लय चांगला यायला, नुसतं चाटून बघायला काय हरकत आहे. जीभ काढली, हळूच चाटलं. बरं ते लोण्याचा गोळा लावून आरती असते, त्या आरती होईपर्यंत ते लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला असतो, जिभेनं चाटलं. नंतर नामदेवराय गप्प झाले पण जीभ काही गप्प राहिना. ते आपलं काढतच होते. मडवी म्हणल्या लोण्याचा गोळा बारका कस काय व्हायला लागला. त्यांनी घेतलं ऍडजस्ट करून, जाऊ द्या चला. आणि देवा काकड्याची वेळ आली आणि देव तोपर्यंत स्नान करून आले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. सगळे देवाधिक काकडा पाहण्याकरता आलेले, सगळे न्याहाळून हो कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती ही फलश्रुती डोळ्यासमोर ठेवून देवाचं मुख न्याहाळत होते. उठून पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. देवाची सकाळची अमृत दृष्टी पहा म्हणे. कारण सकाळची जी नजर असते ती विकार शून्य नजर असते. विस्तार आता करत नाही, मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. आणि सगळे पाहत होते आणि त्या गर्दीमध्ये देव घुसले आणि देव पाहू लागले, आज माझ्या नामदेवाचा काकडा कसा चालला. म्हणून आजही पंढरपुरात कार्तिक शुद्ध प्रतिपदा, आपण ज्याला दिवाळीचा पाडवा म्हणतो, हा पाडवा म्हणजे नामदेवरायचा काकडा म्हणून गृहीत धरला जातो. तात्पर्य हे सुख त्यांना मिळालं, हे सुख आपल्याला मिळावं असं वाटतं का नाही? हो, काही देखता होईल डोळी सर्वाभूती मूर्ती सावळी, जीवा नावा भूमंडळी जळीस्थळी काष्टी पाशानी, ऐसे कृपा करील नारायण जीव जगाचा होईन, प्रेम सागरी बुडीन होईल स्नान अनुतापी, काही ऐसा येईल दैवास दृश्य हे नासून जाईल आस, सदा संत चरणी देहाचा वास. आता मला चरण आठवे ना, खूप सुंदर नाट आहे. मज तो कुरवाडील जग जेठी दाठईल कंठी सद्गती येत. आम्हालाही वाटतं पण नाही ते फळ मिळत. महाराजांच्याच भाषेत जर बोलायचं जर ठरलं, धरी तो वासना परिणय फळ प्राप्तीचा तो काळ नाही आला. जे फळ तुकाराम महाराजांना मिळालं, जे नामदेवरायला मिळालं, हीच भक्ती साधन करून आम्हाला ते मिळत नाही. अपेक्षा आहे पण मिळत नाही. अजून त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे महाराज, त्यांना खरंच भक्तीचं फळ मिळालं. आपल्याकडे एक शब्द आहे, साईड इफेक्ट शब्द आहे ना. गोळी असते, त्याचा इष्ट परिणाम असतो आणि अनिष्ट परिणाम असतो. हो, जो अनिष्ट परिणाम आहे त्याला काय म्हटलं जातं? हो, साईड इफेक्ट म्हटलं जातं. ऐका मंडळी, पॅरासिटामॉल गोळी आहे, पेन किलर आहे. ती खाल्ल्यानंतर दुखायचं राहतं, हा इफेक्ट आहे. मात्र त्यामुळे हाडं ठिसूळ होतात, हा साईड इफेक्ट आहे. हो, एन्झोथ्रोमायसिन सारख्या अँटीबायोटिक काहीतरी म्हणतात त्याला, त्या गोळ्या खाल्ल्यानंतर 3 डोस मध्ये 5 डोस मध्ये कोणताही आपल्याला जर एखादा संसर्ग झाला असेल तो निघून जातो. हा इफेक्ट आहे. मात्र त्याचा किडण्यावर परिणाम होतो. हा काय आहे? साईड इफेक्ट आहे. सिट्रिजिन नावाची गोळी आहे. ज्यांना हे वातावरण बदलाने धुळीने ॲलर्जी असते, कशाला कोणाला कशाची, ती जर असली, त्यांना सर्दी जर झाली तर ती सिट्रिजिन गोळी खाल्ली तर ती सर्दी जाते. हा इफेक्ट आहे. पण ती खाल्ल्यावर झोपलं येते. हा काय आहे? साईड इफेक्ट आहे. म्हणून ती गोळी खाण्याकरता आम्ही कीर्तन झाल्यावर खातो. एकदा एका डॉक्टरनं, ते जुने डॉक्टर म्हणायचे ना, मूर्ख डॉक्टरच्या हातानं जगण्यापेक्षा शहाण्याच्या हातानं मेलेलं बरं.
गोळी म्हणतात एकदा आजारात एकदा, फार तर 24 तासात एक डोस असतो त्या गोळीचा. आणि त्या डॉक्टरनं मला दिवसातून 3 वेळा खायला लावली. महाराज कीर्तनात चाल उस्तर झोपायचो मी. हा ना, गुंगीच आहे ना. आणि एका ठिकाणी गेलो, एका डॉक्टरनं पाहिलं, तो शहाणा होता. ते महाराज तुम्हाला काही त्रास आहे का? म्हणजे हो ना. काही गोळ्या चालू आहेत का? पाहिलं. आणि ही गोळी दिवसातून 3दा, चला फेका म्हणले. मला ती फेकली आणि सगळा आजार आपोआप शांत झाला. साईड इफेक्ट सांगायचंय मला. रोग थांबतो पण हाडं ठिसूळ होतात. हा त्या पेन किलरचा काय आहे? साईड इफेक्ट आहे. इफेक्ट आहे आणि साईड इफेक्ट आहे. तसं भक्ती करून जीवन निश्चिंत आणि विरक्त होणं हा भक्तीचा इफेक्ट आहे. आणि भक्ती करूनही फक्त भोगाचंच लालसा राहणं हा भक्तीचा साईड इफेक्ट आहे. हा साईड इफेक्ट आहे. आमच्या जीवनात भक्तीचा साईड इफेक्ट दिसून येतो, इफेक्ट दिसून येत नाही. त्याचं जे फळ मिळायला पाहिजे ते दिसून येत नाही. महाराज भक्तीचं फळ तुकाराम महाराजांना अनेक अंगाने त्या भागवतामध्ये म्हटलंय. आता तो श्लोक मी आत्ताच पाठ केल्यामुळे मला सगळं आठवणार नाही बरं महाराज. पण त्यात म्हटलंय की म्हणजे श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये 9 योगेश्वर संवाद आहे. जनकाचा आणि योगेश्वरांचा संवाद आहे. फार गोड संवाद आहे. त्याचा दुसरा प्रश्न कवी नावाच्या योगेश्वराला विचारलेला आहे की भागवत धर्म काय आहे. पुढे त्यातला एक श्लोक आपल्याला वापरायचा आहे ना, आता विस्तार करत नाही. ह्याला म्हणतात भागवत धर्म, याला म्हणतात भागवत धर्म, ही आहे भगवत भक्ती. पण याचा फलश्रुती काय आहे? त्यांनी सांगितलं त्याची फलश्रुती आहे त्याला परम शांतीचा लाभ होतो. त्या भक्तीतून त्याला कोणता लाभ होतो? परम शांती. म्हणजे एक अपर शांती आहे. हो, आपल्याकडे वेदांतात 2 प्रकारची तृप्ती मानलेली आहे पंचदशीकारांनी. तिला म्हटले एक संकुशा तृप्ती आणि एक आहे निरंकुशा तृप्ती. अंकुश म्हणजे मर्यादा. एक मर्यादावान तृप्ती म्हणजे शांती आणि एक अमर्याद शांती. ती कशाने? तिथं म्हटलंय सांकुशा विषय तृप्ती, विषय इंद्रियाच्या संयोगानं प्राप्त होणारी तृप्ती ही सांकुशा आहे. आणि दुसरी सांगितली रियम तृप्ती निरंकुशा. हा पण जीवाला आत्मबोधाने प्राप्त होणारी जी तृप्ती आहे ती निरंकुश आहे. ज्याचं वर्णन त्या परम शांतीचं वर्णन करताना ज्ञानोबा फार गोड म्हटले. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान मागोते, हरपे जेथ निरुते ते शांती म्हणे पे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ह्या त्रिपुटी विरहित आत्मत्वाच्या लाभाने आत्मलाभाने होणारी तृप्ती ही स्वरूप शांती, हे श्रेष्ठ शांती आहे. आणि आपल्याला व्यवहारात मिळणारी जी तृप्ती आहे ती सांकुश आहे, कारण त्रिपुटीने युक्त आहे. कशी त्रिपुटीने युक्त आहे आणि ह्याला कशा कशा मर्यादा आहेत. लय गोड. हे पोरो हे काय रे? हा गुळ आहे. हा गुळ आहे, अगदी बरोबर. हा गुळ आहे म्हणजे भोग्य आहे, मी भोगताय. आणि हा गुळ मी खाणार आहे. ह्या प्रक्रियेला भोग असे म्हणतात. म्हणजे या विषयाचा, ह्या गुळाचा जिभेचा होणारा संयोग ही क्रिया भोग आहे. हे गुळ भोग्य आहे आणि मी खाणारा कोण आहे? भोगताय. बघा या तृप्तीत किती अडचणी आहेत, ह्या त्रिपुटीत किती मर्यादा आहेत. एक भोगता आश्रय आणि या सुखाचा नाश आहे. एक भोग आश्रयाला एक नाश आहे आणि एक भोगत्याच्या आश्रयाला नाश आहे. कल्पना करा, हा गुळ आहे. हा गुळ आहे पण खाणाराच नसेल तर? खाणाराच नसेल तर आहे का ह्याचं सुख? नाही. म्हणजे खाणार आहे आणि गुळच नसेल तर? भोगताय आणि भोग्यच नसेल तर? नाही. मग खाणारा बी आहे आणि गुळ पण आहे, मग काय अडचण आहे? डॉक्टरनं सांगितलं हात सुद्धा लावू नका. किंवा आहे पण प्राप्त नाहीये, आहे ना. म्हणजे 3 सुखांना नाही म्हणे. असं जर असेल तर भोग्य आहे, भोगता ये आणि खायला पण काही अडचण नाही. अजून एक अडचण सांगितली शास्त्रानं. काय? म्हणजे भोगही आहे, म्हणजे भोग्यही आहे, भोगही आहे आणि भोगताही आहे. अडचण काय? नंतर या भोग्याची वीट येतो. विषयात काय येतो? वीट येतो. याला उदाहरण असं आहे, एकदम सामान्य उदाहरण देतो, पटेल असं उदाहरण देतो. लग्न झाले का तुमच्या तिघाचं? नाही नाही, लाजू नका, होईल, काळजी नका करू. चष्मावाले बाबा तुमचं झाले? तुमची आवडती भाजी कोणती हो?
कीर्तना सांगण्याजोगी असली तर सांगा. आणि एकदा साताऱ्याला गेलो मी, त्याला म्हणलं तुझी आवडती भाजी कोणती आहे? तर मला महाराज कीर्तना सांगण्याजोगी नाही. म्हणून विचार, तुम्ही सात्विक माणसे, तुमची आवडती भाजी कोणती? पालकाची. बरं, आईच्या हातची का वहिनीच्या हातची? आईच्या. वहिनी नाहीत का कीर्तनाला? नाही, म्हणून तर हिंमत केली एवढी ना. सोपं नाही एवढी हिंमत. आणि तुम्ही विचार करून उत्तर द्या. आमचा खेळ होईल पण घरी भोगायचं तुम्हाला. पुन्हा म्हणता महाराजाला तेल ओतून गेला, ते माझ्यावर नाही का. भाऊला पालकाची भाजी आवडते, पालकाची भाजी आवडते. सोमवारी सकाळी पालकाची, संध्याकाळी पालकाची, मंगळवारी सकाळी पालकाची, संध्याकाळी पालकाची, अशी 2-3 महिने नुसती पालकाचीच भाजी खायला दिली तर कधी ते त्याचा काय येतो? वीट येतो. म्हणून या विषयाच्या भोगामध्ये होणारी तृप्ती आहे ना, ह्याला एवढी अंकुश आहेत म्हणजे सांकुशा तृप्ती आहे. पण स्वरूपाच्या अंगानं प्राप्त होणारी जी तृप्ती आहे, देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हे लावती. ते शब्दातीत सुख आहे, ज्याला कसलीच मर्यादा नाही. कसलीच मर्यादा नाही. आपल्याकडे आनंदमय कोश आहे 5 कोशामध्ये. त्या कोशामध्ये आनंदमय कोशात काय म्हणजे मोद, आमोद आणि प्रमोद ह्या वृत्तीत्रय तिथे असतो. मोद, आमोद आणि प्रमोद. मोद, आमोद आणि प्रमोद काय आहे? विषय मला दिसला आणि तो मला अनुकूल आहे. जो अंतःकरणामध्ये वृत्तीविशेष विकार होतो तो मोद आहे. तो विषय मला प्राप्त झाला हा आमोद आहे. आणि त्या विषयाचा मला भोग घडला हा प्रमोद आहे. मोद, आमोद आणि प्रमोद. पण ऐकलं का, आमच्याकडे तेही कोश ज्या ह्या वृत्तीविषयी ज्या कोशात राहतात त्याला आनंदमय कोश म्हटलंय, तोही पुरुषार्थ मानलेला नाही, तोही अलीकडचा आहे. छांदोक्यामध्ये आत्मस्य जंतो निहितम गुहायाम, हे आत्मतत्व गुहेमध्ये आहे. आणि ती गुहा कशी आहे? 5 कोशाची जी गुहा आहे अशी कल्पना तिथे केलेली आहे. पंचदशीमध्ये पंचकोश विवेक नावाचं अख्खं प्रकरण केवळ या गोष्टी करता खर्च केलेले आहे. असो, त्याच्या प्राप्तीनं होणार जे सुख आहे ते परम सुख आहे. तो आगळा वेगळा आनंद आहे. भगवत भक्ताला त्या परमशांतीचा भोग आहे. अजून एक विशेष आहे महाराज. चला, हे झालं चिंतनाच्या दृष्टीने. जरा व्यवहाराच्या दृष्टीने आपण पाहू, साधकीय दृष्टीने पाहू, भक्ती अंगाच्या जीवनानं पाहू. काय परमार्थाचं फळ काय? जगद्गुरु तुकोबाराय दारिद्र्यामध्ये विरक्त आहेत. आपलं दारिद्र्यामध्ये निश्चिंत आहेत आणि भोगामध्ये विरक्त आहेत. जरा सोपं करतो ह्याला. दारिद्र्य आहे तरी जीवन निश्चिंत असलं पाहिजे, आणि संपत्ती आहे त्याच्या जीवन विरक्त असलं पाहिजे. हे मानवी जीवनाचं परम ध्येय मंडळी. हो, बघा तुम्ही, विस्तार करायला मला वेळ नाही. दारिद्र्यामध्ये निश्चिंतता. खायची मारामार आहे. एक बायको खाण्या वाचून मेलेली आहे, पण तरी सुद्धा बरे झाले देवा, तरी जीवन निश्चिंत आहे. एकांतात स्त्री आलेली आहे. शिवाजी महाराजांनी नजराना पाठवलाय तरी जायव तू माते, आणि येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, भोगामध्ये विरक्ती आहे. म्हणजे दारिद्र्यात निश्चिंती आणि भोगामध्ये विरक्ती हे भक्तीचं परम फळ या साधू संतांना प्राप्त आहे. हे फळ त्यांना प्राप्त आहे की जे फळ आम्हाला प्राप्त नाही. आम्ही भोगामध्ये आसक्त होतो आणि दारिद्र्यामध्ये दुःखी होतो. पहा तुम्ही, अशी मजा आहे महाराज. जे म्हणजे पैसे कमवतात ना, म्हणजे महिन्याला काय म्हणू त्यांना, नोकरीदार आहेत, सर्वंट शब्द त्यांचं पहा. बघा तुम्ही, एखादा महिना असा असतो त्या महिन्यामध्ये महिन्याचे सगळे खर्च संपलेले असतात. पोराची शाळेची फी गेलेली असते, खोली भाडं गेलेलं असतं, पेपरचं बिल, लाईट बिल, दुधाचं बिल सगळं गेलेलं असतं. महिन्याला लागणारं राशन घरामध्ये असतं. एवढंच नाही, महिन्याला लागणारे गोळ्या औषधं तेही घरी आणून पडलेले असतात. बरं, बायको सुद्धा ब्युटी पार्लरला जाऊन आलेली असते. महिन्याच्या खर्चातली यादीतलं एक महत्वाचं अंग आहे. तुम्हाला ब्रह्मचार्याला कसं काय माहित? तुमच्यासारखे ऋषी मुनी सांगतात, त्यांचं ऐकून मी सांगतो. काय माहिती, आम्हाला काय माहित असायचं. महिन्याचे सगळे खर्च संपले
आता पैशाचं 1 तारखेपर्यंत काही, आणि खिशात जर पैसा म्हणजे पैशाचं काम काहीच नाही, आणि खिशात जर पैसा नसला तर करमत का? बोला की, काहीच काम नाही आपल्याला पैशाचं महाराज, काही पैसा कशाला लागणारच नाही, आणि खिशात जर पैसा नसला तर करमत का? नुसती तगमग होते महाराज. हो, 2 वर्ष कसे काढले आमचे आम्हाला माहिती. किटा लई होत्या पण पाकिट नव्हती. आवड आहे. आमचं जीवन दारिद्र्यात विरक्त नाही, निश्चिंत नाही, आणि भोगामध्ये विरक्त नाही. पण हे फळ तुकाराम महाराजाला प्राप्त झालं. ते भोगामध्ये विरक्त आहेत आणि दारिद्र्यामध्ये सुद्धा निश्चिंत आहेत. हे फळ त्यांना मिळालं. वा वा वा, हे फळ आम्हाला पाहिजे, खरंच गरजेचं आहे. आज सध्याच्या काळात तर फार गरजेचं आहे. हे फळ त्यांना कशाने मिळालं? भक्तीने मिळालं. मग आपण सुद्धा ते फळ मिळवायचं असेल, साधा विचार आहे. तुझं नाव काय रे? शिवम. कोणत्या वर्गाला आहे? 10वी 6वी. हा ठीक, हळू न म्हण, मला कान ऐकू येतो मला. 6वी, अगदी बरोबर, 6वी. आता ते 6वीला पहिला आणि दुसरा नंबर संपलाच वाटतं, आहे ना? आहे ना? ग्रेड निघाल्या वाटतं आता. असो, तुम्ही किती काय करता आता? 3rd इयरला आहे. 12वीला असताना वर्गात पहिला नंबर किती जणांचा येतो? एकाचा येतो. त्याच्यासारखा आपला पहिला नंबर यावा असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? त्यानं जे केलं नंबर येण्यासाठी ते केलं पाहिजे. मग तुकाराम महाराजाला जे भक्तीचं फळ मिळालं ते जर आम्हाला मिळावं वाटत असेल आम्ही काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी ते फळ मिळण्याकरता जे केलं ते केलं पाहिजे. तेच करतो ना महाराज. त्यांनी भक्ती केली, आम्ही भक्तीच करतो. नंबरच्या येणाऱ्या पोरानंही अभ्यासच केला, आम्ही करतो ना. नाही पण काहीतरी चुकतंय आपलं. त्याने अभ्यासच केला, आम्ही रील पाहत पाहत केला. काहीतरी चुकतंय आपलं. म्हणजे त्यांनी भक्ती केली, आम्ही भक्ती करतो, पण त्यांना जे फळ मिळालं ते आम्हाला मिळत नाही. त्या अर्थी भक्तीमध्ये काहीतरी तफावत असली पाहिजे. काय तफावत आहे? ऐका मंडळी, त्यांनी जी भक्ती केली ना, भक्ती काही गुणानं युक्त पाहिजे. म्हणून अभ्यास शब्दाचा अर्थ लय गोड केलाय योग सूत्रामध्ये. योग दर्शनामध्ये अभ्यासाचा अर्थ काय केलाय, अभ्यासाची व्याख्या काय केली? तेच करणं, वारंवार करणं, हळून करणं आणि युक्तीने करणं. वारंवार केलं पाहिजे, हळूहळू केलं पाहिजे, युक्तीनं केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे साध्य होईपर्यंत. बघा, हे कोण्या क्षेत्रात आहे? मृदंग वाजवायला बसा, गायनाला बसा, हा काय केलं पाहिजे? वारंवार केलं पाहिजे. म्हणून किशोरीताईच्या बाबतीत सांगतात, 1 तान 1000 वेळा घोकल्याशिवाय मोगूबाई जेवण देत नव्हत्या. वारंवार करावं लागतं. बरं, वारंवार करून चालत नाही, ते युक्तीने करावं लागतं. काय काय लोक स्वर लावतात, बाबा 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 बाबा. ते स्वर सुद्धा लावण्याची काय युक्ती आहे? ती युक्ती कशी आहे? हो, ते तुळशीराम दादा दीक्षित होते मुंबईमध्ये, खूप मोठे गवई होते. हो, त्यांची घटना सांगतात. त्यांच्याकडे एक जण गायन शिकायला गेला. थापटा म्हणे, का रे तुला स्वराचं ज्ञान? हा म्हणे, मला स्वर लागतो. लाव स्वर. सा लागला ना. हाय स्वराच्या बाहेर आहे काय शिवाजी महाराज? स्वरात, पुन्हा जोरात आहे. स्वरात असून पुन्हा काय आहे? जोरात आहे. तर ते तुळशीराम दादा दीक्षित म्हणायचे, अरे स्वर कसा लागला पाहिजे? त्यांचं वाक्य बरं अशोक महाराज, त्यांचं वाक्य स्वर कसा लागला पाहिजे? दाबनाच्या टोकासारखा. तुझा लागतो खराट्यासारखा. म्हणे साच लावायचा आहे, पण खराट्यासारखा लावायचा का दाबनाच्या टोकासारखा लावायचा आहे? हे जे बारकाईने पाहणं आहे, ह्याला रियाज म्हणतात. युक्तीने करणं हे काय? युक्ती नाही. आणि युक्ती अजून काय? आपल्या आवाजाची कुवत पाहून माणसानं शिकलं पाहिजे. हो, गांधाराच्या पुढे आवाज जात नाही, दैवताचा ताण घ्यायला लागला कशा करता? ही काय आहे? युक्ती आहे. म्हणून पहा, युक्ती पंथे पार्था तो चढे मोक्ष पर्वत. ज्ञानोबाला मोक्षाचा पर्वत चढायचा आहे ना,
तर त्यासाठी काय आहे? युक्ती आहे. म्हणजे वारंवार केलं पाहिजे, युक्तीनं केलं पाहिजे आणि हळूहळू केलं पाहिजे, गडबड नाही केली पाहिजे. तो का म्हणे याशी नचले तातडी, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी हे के वेळे. कोण्या क्षेत्रात पहा, कोण्या क्षेत्रात पहा. हो, म्हणून ज्याला विलंबित चांगलं वाजवता येतं त्याच्यात लय टिकतात म्हणे. मी असं ऐकून महाराज बरोबर आहे का? हो. म्हणून ज्याचा खर्च चांगला लागतो त्याचा षड्ज गोड लागतो. युक्तीने हळूहळू, गडबड नाही केली पाहिजे. आणि नियम असाच आहे मंडळी, कोणत्याही गोष्टीत फळ यायला सावकाशच करावं लागतं. जेवणामध्ये सुद्धा पहा, रुची रुची घेऊ घास, चवी चवी घेऊ घास. जेवण हळूहळू घेतलं पाहिजे, नाहीतर बसलं की कसे खादडले नाही पाहिजे. ते श्रीखंड कसा खावा, श्रीखंड कसा खावा. महाराज जेवण सुद्धा आपल्याकडे शास्त्र आहे. कोणता पदार्थ कसा खायचा बघा. तुम्हाला फळ परत सांगतो तुम्हाला. श्रीखंड कसा खावा, तर आपल्याकडे म्हटले श्रीखंड करंगळीने खावा. कारण जुळ्या कानात चमचे नव्हते, चमचे आता लय झाले. श्रीखंड खाण्याकरता म्हणतोय मी. श्रीखंड कसा खावा? करंगळीने खावा. त्याचं तात्पर्य काय? करंगळीने थोडाच येतो, थोडा थोडा त्याची रस निष्पत्ती होत होत तो जेव्हा रेंगळत रेंगळत जेव्हा जातो तेव्हा त्याची विशेष चव प्रगट होते. आपलं खाणं कसं आहे, एकदा श्रीखंड आला की जेसीबीचं खोरं लावल्यासारखं चालू झालं. येर वेठ्या पोट भरीन चाम मसकाचे. तुम्हाला व्यवहारातलं अजून उदाहरण देतो. याच्याकरता आमचे गुरुजी उदाहरण देत असतात. जेवायला बसताना भुईमुगाच्या शेंगा घ्या, वाटीत शेंगदाणे घ्या. मस्त कडक चुलीवरची ज्वारीची भाकर आहे, मस्त हिरव्या बेसनाचं पिठलंय. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांनी हात वर करा बरं आधी. चुलीवरची कडक भाकर आहे, हिरव्या मिरचीचा मस्त बेसन आहे, प्यायण्याकरता मस्त ताक आहे, लिंबाची सावली आहे ना, मस्त आहे. आणि बाजूला शेंगा टाकल्या. शेंगदाणे खा आणि शेंग खा. जास्त चव कशाची लागते? शेंगदाण्याची. कारण का? शेंगा गर्दीनं गडबडीत खाण्यात येतात आणि शेंगा हळूहळू खाण्यात येतात. म्हणून कोणताही अभ्यास हळूहळू करावा लागतो. म्हणून काय 4 लक्षण आहेत तेच केलं पाहिजे. हो, म्हणजे अन्य नाही केलं पाहिजे. नान्यम पदार्थम जानाती, अन्य गोष्टीकडे मन जाऊ दिलं नाही पाहिजे. तेच केलं पाहिजे, युक्तीनं केलं पाहिजे, हळूहळू केलं पाहिजे. ह्याला काय म्हणतात? अभ्यास. म्हणून असा अभ्यास केला तर पहिला नंबर, नाहीतर कसा आहे, मोकार अभ्यास केला तर पहिला नंबर नाही. हो, 10 तास बसतो पण ऐकलं का, बसतो पण किती अभ्यासाला वेळ देतो, किती वेळ देतो नाही. एकाग्रता पाहिजे. म्हणून अभ्यास करणं महत्वाचं नाही, त्या युक्तीने अभ्यास केला पाहिजे, त्या वैशिष्ट्यानं अभ्यास केला पाहिजे. तसं भक्ती करणं महत्वाचं नाही, भक्ती त्या वैशिष्ट्यानं झाली पाहिजे की ज्या वैशिष्ट्यानं तुकाराम महाराजांनी भक्तीचं अनुष्ठान केलं आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. जगद्गुरु तुकोबरायच्या भक्तीमध्ये काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि काय काय वैशिष्ट्ये असली पाहिजे याचा गोड विचार आजच्या अभंगामध्ये. जे जे काही करीतो देव, जे जे